श्री स्वामी समर्थ. सगळ्याजणी कशा आहे, आशा करते मस्त असाल. तर आज आहे बुधवार आणि तुम्ही म्हणसाल की बुधवारची तर तू पूजा करत नाही म्हणतेस आणि कशी काय केल्यास. तर खरंच आहे, मी पूजा नव्हती केली. मी फुलं झाडाची काढलीत आणि एका ताटात भरून ठेवलेली होती आणि 11 वाजले तरी ताई काय आल्या नाहीत फुलं न्यायला. त्यासाठी म्हटलं की मला वाटलं त्यांना फुलं न्यायची नाहीत आज, त्यामुळं मी देवाला हाय अशीच फुलं जुनी काढून दुसरी फुलं घालून मग इथं रांगोळीतून काढलेलं आहे. आज स्वस्तिक बोटानं काढलेलं आहे मी आणि कसं दिसते बघा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जास्त तर बुधवार शनिवार अशी मी देवपूजा करत नाही आणि आज मी पूजा केलेली नव्हती, फक्त फुलं घालून वातीन लावलेली होती. आणि आज बुधवारची रांगोळी बघा छान दिसत होतं आणि पिंडीवरती फुलं बसतच नव्हती व्यवस्थित, त्यासाठी मी इथं खाली पिंड ठेवलेले आणि त्याच्यावरती जे गोकर्णाचं जे फुलं आहेत, तर आमच्या इकडे ह्याला गोकर्णच म्हणतात. आता तुम्हाला जे कोणी मला बघत असतील कुठल्या गावातनं, तर त्यांनी मला सांगा की नेमकं या फुलाला काय म्हणतात. आता त्याचा वेल परत नवीन या लागला, हिने पूर्ण तो वेल काढून टाकलेला होता आणि परत या लागला आहे. तर परत रोज त्याला 4-5 अशी फुलं उठतात आणि छान वाटते बघा पिंडीवरती घालायला. आणि घालावं म्हणतात, पांढरं निळं फुल पिंडीवरती घालायचं असते, त्यासाठी मी घातलेलं आहे. आणि आज काय देवपूजा केलेली नव्हती, पण फुलं घालून वात ते लावले की असं छान वाटते. आणि करायचं नव्हती मनात, तरी पण आता हे केलेलं आहे, कारण फुलंच न्यायला आले नव्हते. आता ती झाडाची तोडली नसते तर तसेच राहिले असतात आणि मग झाडावरती पण ती कोमजूनच जाणार होते. त्यासाठी म्हटलं की चला आपण असं घालावं. तर आता देवपूजा त्यांनी झालेली होती, माझं सगळं बाकीचं काम आवरलेलं होतं. जशी सुट्टी म्हणजे कामाला सुट्टी आहे, कलर संपलेलं होतं, त्यामुळे जशी मी घरात आहे तसं नुसतं घरातला पसारा राडा हे काढण्यातच माझा दिवस सगळा चाललेला आहे. आणि व्हिडिओ पण एडिटिंग मला जमलं नव्हतं, कारण मी बाहेर गेलेलो होतो त्यामुळं. तर रविवार सोमवार मंगळवार असे तुम्हाला मिक्स ब्लॉग आलेले होते. आता बुधवारचा पण हा लेट पडत आहे, कारण एका कार्यक्रमासाठी मी बाहेर गेलेलो त्यासाठी. तर असो, हिथं आता का नाही खोबरेल तेल करून ठेवायचं होतं मला, लय दिवस झालं आणलेलं आता बाजारातनं मी, पण हे फोडायला नव्हतं. तर आता ह्याच्यात जी जास्वंदीची फुलं असतात ना, देवापसली असू देत किंवा झाडावरली, तर मी ह्याच्यात खोबरेल तेलमध्ये घातलेले आहेत. आणि मेथीचं जे मेथ्या असतात आपल्या बघा मेथ्या, तर त्या घातलेल्या आहेत 2 चमचे आणि उकळून छान असं तेल ठेवलेलं आहे. तर ही पण फुलं आता टाकून देण्यापेक्षा म्हटलं ह्या तेलात घालावी. आता लावता वेळेला गरम केलं तरी पण चालते. आवाज थोडा कसा तरी यायला लागला आहे माझा, पण असो. इथं आता म्हणजे जास्वंदीची फुलं आता ही टाकून देऊन मात्रच होणार होते, त्यासाठी म्हटलं की तेलातच घालावी. आणि आता बघा पावडर तेन वापरतात माणसं जास्वंदीची, ऑनलाईन तेन खरेदी करतात, परत विकत आणतात बाहेरनं. तर आता हाय आपल्यात, तर ह्याचा फायदा करून घ्यावा आणि ह्याच्यानं केसाला छान चमक येत्या आणि केस वाढायला पण चांगला असते. तर ह्यावेळी मी कांदा आणि कढीपत्ता नाही घातला, कारण त्याचा वास एकदम असं कसा तरच येतो आहे. मग ते तेल उघडंच ठेवायला लागते आणि जास्वंदी असली तर त्या तेलाचा वास येत नाही. मग ह्याच्यासाठी आता हे तेल हे जे काय बरं फुलं ह्याच्यात मुरणार आहेत, त्यासाठी म्हणलं की कापूर पण थोडा घालावं, म्हणजे जेणेकरून वास येणार नाही त्यासाठी. आणि कापूर चांगला असतो केसासाठी, तर कापूर घातला तर केसासाठी पण चांगला असतो. आणि केसांमध्ये आता बघा उन्हाच्या ह्यानं घामामुळं वास पण येत असतो, तो पण येणार नाही, त्यासाठी म्हटलं कापूर घालावा. तर आमच्या घरात जेव्हा पण तेल बनवल त्यावेळेला त्याच्यामध्ये कापूर, जास्वंदी, कढीपत्ता आणि खोबरेल तेल. तर आम्ही इथं राहायला आल्यानंतरच बघा सानूची माझी केसं कट केलेली होती आणि त्यावेळेला केसं एकदम म्हणजे जो कट असते बघा आपल्या खांद्या एवढा, जे त्याला काय म्हणतात बरं, बॉब कट असं काय तर असते, तर ते केलेलं होतं आणि केसच येत नव्हते, त्यासाठी हे तेल तयार केलेलं आहे. आता भांडी इथं घासून ठेवलेली होती, पाठीमागच मी वाळायसाठी ठेवते, कारण असेच लावले तर त्याचं काय रॅकवरती सगळ्या देवाऱ्यावरती पाणी पडतं, त्यामुळे मी नाही लावत. आणि धुणं लावलेलं होतं पिळायला बघा, कपडे झालेले होते आज एवढी कपडे. पोरांनी परवा म्हणजे रविवारी कपडे मशीन लावलेली होती, तर निम्मे अर्धीच कपडे घेतलेले होते. आता 2 दिवस ही सलग एक 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 थोडी, म्हणजे एकदम तर लोड देता येत नाही आपल्याला मशीनला, त्यामुळं ह्याच्यामध्ये आपले 2 दिवस मी सलग कपडे धुवून काढत होतो. तर साड्या 2-3 होत्या माझ्या कार्यक्रमाला गेल्यावर त्यावेळेला, परत कुठंतरी बाहेर जाताना घातलेल्या अशा ते साड्या होत्या, त्यामुळं म्हटलं की एकदम आता धुवून मशीनला लोड देण्यापेक्षा सलग 2 दिवस आपण थोडी थोडी करून कपडे धुतलीत तर बरं पडेल. आणि मशीन एक आहे तर एवढं भारी वाटते बघा, की
एवढी जी कपडे आहेत तर धुवून निघतात, अंथरूण म्हणा किंवा आपले रोजचे कपडे. आणि जरी जास्त मळलेली कपडे असली तर जराशी ब्रशनं घासले आणि ह्याच्यामध्ये टाकलेत पॅन्टा, शर्ट, टी शर्ट. तर आणि एकदम म्हणजे रफटफ 3 मोड आहेत ह्याच्यामध्ये. तर एकदम साध्यामध्ये साधे कपडे आपले असले तर प्रत्येक मशीनला असेलच, माझं असं काही नवीन नाही. फक्त म्हणलं तुम्हाला माहिती असावी, म्हणजे सेम त्याच प्रकारे हे काम करते मशीन, फक्त ह्याला धावपळ जास्त आहे. तर इथं किचन कट्टा ते सगळं मी स्वच्छ करून घेतलेलं होतं, शेगडी ते, आणि एकदम घर चकचकीत करून ठेवलेलं होतं. आणि आज छान वाटत होतं, प्रसन्न. कारण बघा सकाळी 11 वाजता गडबडीनं जायला लागत होतं मला कामावरती. आणि सोमवारपासून कामच नव्हतं, माझी इकडचे तिकडचे वेगळीच काहीतरी कामं निघत होते बाहेरचे, त्यामुळं. तर आता इथं घर आवरून घेतलं. पोरं जे जेवलेले ताटं होते ते तिथं ठेवलेले आहेत. आता ते 4 वाजता घासायचे म्हटलं. आणि श्री सकाळी पळायला गेलेला होता. तर 2 दिवस झालं त्याचं डोकं, हातपाय काय दुखा लागल्यात. तर झोपलेला होता. तर 10:15 वाजता ते आंघोळ करून जे झोपलेला होता तो काय अजून उठलेला नव्हता. म्हणलं झोपू दे, थोडं आराम केलं. झोप पूर्ण झाली की त्याला पण बरं वाटेल. आणि आज बुधवार असल्यामुळे मी दारातसुद्धा काय म्हणजे फक्त लोटून घेतलेलं होतं, पाणी मारलं नाही, रांगोळी काढली नाही आणि कायच नाही. आणि पाणी पण आता थोडंच राहिलेलं आहे. आता पाण्याची वाट बघत बसलो आहे आणि पाणी काही यायचं नाव घेईना. मशीन इकडं ठेवल्या तर आता तिकडला पसारा ह्याच्यावरती येऊन पडा लागला आहे. तर हे सगळं करूपर्यंत मला 12 वाजून 5 मिनटं झालेली होते. परत मला व्हिडिओचं पण काम होतं, पण काय ना काय तर अशी अचानक कामं निघतात बघा, आणि तसं होते. रोजच्या रोज हे कामं आपली ठरलेली असतात. आता भांडी म्हणलं संध्याकाळीच लावायची, म्हणजे ज्यावेळेला चहा ठेवतो आहे त्यावेळेला, कारण पाणी इकडलं चिकट असल्यामुळे भांड्यांचा वास कसा तरच येतो आहे. मग ते तशीच भांडी लावली की कसं तरच होते. त्यामुळं पूर्ण भांडी वाळली आणि लावली की मग बरं वाटते. आता घर आज एवढं छान केलेलं होतं आणि मी जिन्याच्या खालचं आहे ना एकदम स्वच्छ करून घेतलेलं होतं आधी 2 दिवस, कारण पसारा केवढा काढल तेवढं थोडंच झालेलं होतं. म्हणजे कसं आहेत बघा, आता पोरं घेईल ते वस्तू जिथल्या तिथं टाकतात आणि असं होते. तर आता मी इथं व्हिडिओ एडिटिंग करायला बसणार होतं, म्हटलं की पाणी आपलं घेऊन बसावं. कुठलं काय मला कधी तिथं झोप लागली कळालंच नाही. एक 10-15 मिनटं म्हणत 1 तासभर चांगली झोप घेतलेली आहे. तिथनं पुढं बाकीचं आणि माझं थोडं काम होतं ते केलं आणि म्हटलं आता चला मशीनवरला हे जो काय पसारा आहे तो काढावा. आणि एक गाऊन आलेला होता शिवायला. तसं तर जास्त काही गिऱ्हाईक नाही, आता शिलाई वाढवली की तशी करतात. तर माझ्याकडं तर आता ₹150 अस्तरच्या ब्लाऊजला शिलाई होतं आणि आत्ता मी फक्त शिलाई वाढवलेली आहे. ₹30 शिलाई वाढवल्यानंतर कोणच यायला तयार नाही. म्हणजे काय मला समजत नाही की काय नेमकं कसं, म्हणजे स्वतःचं पदरचंच अस्तर घालून मग त्यांना शिवून द्यायचं आहे का काय माहिती. कसं परवडणार आहे ₹30ला 80 सेंटीमीटर अस्तर झालेलं आहे आणि मग शिलाई म्हटल्यानंतर असं होतं आहे. तर असो, येईल त्यावेळेला शिवायचं, नसेल त्यावेळेला गप्प बसायचं, असं माझं काम आहे. आणि आता तिकडलं पण काम थोडं बंद होतं, त्यामुळं म्हटलं की आता गाऊन एक आहे शिवायचा आणि तो शिवून घ्यावा. तर गाऊनला इथं टिप मारून घेतली. दळपं त्याने सगळे दळायला दिलेले होते आणि सकाळीच आम्ही गहू त्याने सगळं निवडून घेतलेलं होतं आदल्या दिवशी, कारण सगळं धान्य ते म्हणजे दळपं जे आहेत ते संपलेले होते. अजून तांदूळ ते सगळं दळून आणायचं होतं. म्हटलं पहिला सुरुवातीला गव्हाचं जे आहे ते दळून आणावं. इथं गाऊनला टिप मारून ठेवली आहे. आता म्हटलं कपडे आपणच ठेवलेली बरी, कारण मग इसकडत्यात इकडं तिकडं होत्यात आणि मग परत त्यांना कावत बसण्यापेक्षा आपणच व्यवस्थित रोजच्या रोज ठेवले तर हाय तसे राहतील त्यासाठी. तर आता इथं स्वाने आवरत होती, तिला दळप घेऊन यायला सांगितलेलं होतं आणि पाणी पण आणायचं होतं. पाणी काहीच नव्हतं. आणि पोरींला म्हटलं की आमच्या इथं म्हणजे तुम्हाला दाखवलेलं आहे बघा मडीखेटाच्या तिथं, तर तिथनं पाणी प्यायचं मिळतं आहे. आणि तिथं एवढं पाणी वाहत असून पाणीवाले पाणी का सोडत नव्हते काय माहिती. आज मी सकाळी घरलासुद्धा त्यांच्या जाऊन आलेलो होतो आणि एवढा वैताग आलेलं होतं मला. त्या उन्हातनं येऊनच मी म्हणजे आराम केलेलं होतं थोडं, का तर उन्हाचं गेल्यामुळं बघा आपल्याला आता उन्हाळा ह्या वर्षीच एवढा जाणवा लागला आहे. पहिला कधीच असं का, आता त्या मोबाईलचा परिणाम आहे तेच कळना. म्हणजे बघा म्हणायला लागलं की माणसांच्या डोक्यात लगेच येते की बाबा ऊन लागाले मला, कारण मोबाईलवरती जिकडं तिकडं तेच सावधानी बाळगा असं ते सगळीकडे यायला लागले आणि मग माणसांच्या तेच डोक्यात बसते. आता एरवी तर
ऊन सगळं समानच असायचं. आता तुम्हाला काय वाटते ते मला नक्की सांगा, की मोबाईलचा परिणाम आहे म्हणजे जास्त रील हे ते नेतात त्यामुळं आहे का खरंच तापमान एवढं वाढलेलं आहे? तसं तर मी पण ऐकलं नव्हतं कधीच 45-46 असं तापमान झालेलं. 38च्या वर मी तापमान कधीच ऐकलं नव्हतं. असू पण शकते, पण जास्त बघा भीती घालण्याचं काम हे मोबाईलवरनं होत राहते. माणसं आता पाणी पिऊ शकतात एवढे तर काय कोण हे नाहीत की बाबा लिंबू सरबत प्यावा. आपल्या शरीराची आपणच काळजी घ्यायला पाहिजे असं मला जे वाटलं ते बोललो. श्रीला आज उठूसुद्धा वाटत नव्हतं. आता हे 5:30चं टायमिंग होतं बघा, तोपर्यंत तो असाच झोपलेला होता आणि खायलासुद्धा उठत नव्हता. त्यामुळं म्हटलं की जरासं बाहेर बसला तर त्याला बरं वाटेल. आणि पावसासारखं वातावरण झालेलं होतं, जरा गारगार वाटायला लागलं की मुलांना पण बरं वाटते म्हणून म्हटलं की बाहेर बसूया थोडा वेळ. तर सानू सुहानी पाणी आणायसाठी गेलेल्या होत्या आणि ह्या दोघांचं बघा इथं काय चाललेलं आहे. आणि तिला मानेला धरलं म्हणून त्याला वाटायला लागले की म्हणजे तिला वाईट वाटायला नको की माझ्या मानेला धरलं, म्हणून त्यानं पहिला तिला शांत केलं आणि मगच बाहेर पाठवून दिलं. तर असं वाटत होतं की 1 तासभर तरी पाऊस निवांत पडेल असं वाटलेलं होतं. एवढं आभाळ भरून आलेलं होतं, पण कुठलं काय, नुसतं वारं सुटलं आणि भीतीनं नुसतं हे वारं सुटलं की इकडं लई भीती वाटत्या. एकदा मध्ये भांडी घासत बसलेलं होतं रात्रीचं आणि असं वाटलं की वारं सुटल्यावर माझ्या अंगावरती झाड यायला लागले का काय असं वाटायला लागलं. एवढं जोरात वारं सुटलेलं, भांडी उडून ते अशी गेलेली होती आणि लाईट गेलेली होती. त्यामुळं मला त्या दिवशीचं काय ते शूट करता आलं नाही. आणि एकदम असं छान छान आभाळ ते दिसत होतं बघा, वातावरण एकदम असं गुलाबी गुलाबी झालेलं होतं. आणि पावसाळ्याची सुरुवात तेवढी इथं छान वाटते आणि तिथनं नंतरचं जे जुलै ऑगस्ट जे महिना आहे, सप्टेंबर, मला नकोच वाटते. इथं एवढं भयानक पाऊस आणि पाणी, कपडे वाळत नाहीत आणि काय नाही. आता यूट्यूबवरती भरपूर असे व्हिडिओ असतील ज्याच्यातनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, असे व्हिडिओ बनवतात. आता माझ्याकडं मलाच अजून काहीतरी शिकायची गरज आहे, त्यामुळे मी तुम्हाला काही शिकवत बसणार नाही. फक्त मी माझं मन मोकळं करतो आहे असं समजा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.